कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कोल्हापूरची झणझणीत मिसळ। नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा। मी आज तुम्हाला दाखवणार आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली स्वादिष्ट व झणझणीत मिसळ। मिसळसाठी लागणारे साहित्य: 150 ग्रॅम मटकी, 3 चमचे किसलेले सुके खोबरे, 1 मीडियम आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला, 10-12 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 चमचे खसखस, कढीपत्ता, 1 चमचा जिरे, 1 मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 2 टोमॅटोची प्युरी, चवीनुसार मीठ, हळद, कोथिंबीर आणि शिंदतेचा मिसळ मसाला। ही मटकी मी आता हळद मीठ टाकून शिजवून घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता पाणी। थोडीशी हळद, आणि थोडंसं मीठ। पहिल्यांदा खसखस भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। खसखस भाजलेले ते मी आता काढून घेणार आहे। आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय। मीडियम फ्लेम ठेवायचे। हे सगळं एकसारखं हलवत हलवत लालसर रंगावर भाजून घ्यायचंय, जेणेकरून खोबरं कुरकुरीत भाजलं गेलं का पटकन बारीक होतं। हे बघा, असं लालसर रंगावर। हे खोबरं आता आपण काढून घेणार आहोत। आता कांदा भाजून घ्यायचाय। आता लालसर रंगावर कांदा भाजून घ्यायचाय। गॅस थोडा फुल ठेवायचा। हे असं एकसारखं हलवून कांदा भाजून घ्यायचाय। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा तेल। कांदा गोल्डन रंगावर परतला गेलाय। आता आपण काढून घ्यायचंय आणि हे सगळं साहित्य थंड करून मसाला वाटून घ्यायचा। हे आता खसखस मी पहिल्यांदा बारीक वाटून घेणार आहे। खसखस बारीक वाटून घेतलेले। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे सुकं खोबरं। पहिल्यांदा सुके जिन्नस आपल्याला बारीक करून घ्यायचे, कारण कांदा टाकला तर खसखस आणि सुकं खोबरं व्यवस्थित बारीक होणार नाही। खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा भाजलेला, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर। हे सगळं आपल्याला थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचंय। हे असा मसाला मी वाटून घेतलेला आहे। आता आपण टाकणार आहे फोडणी। मटकी शिजलेले, ही अशी शिजली पाहिजे। आता गॅस बंद करणार आहे। आता आपल्याला मटकी वेगळी आणि पाणी वेगळं करून घ्यायचंय। मी पाणी गाळून घेते। आता आपण फोडणी टाकणार आहे। फोडणीसाठी तेल,
तेल गरम झालेलं आहे. आता मी टाकणार आहे कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता चांगला तडतडला की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे 1 चमचा जिरा, कांदा बारीक चिरलेला. आता हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. असा कांदा एकसारखा हलवत लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅस फुलच ठेवायचा आहे. असा कांदा लालसर झाला का आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटोची प्युरी. थोडासा गॅस मीडियम करायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित भाजण्यासाठी आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे मीठ मी आता एकदाच टाकणार आहे, परत टाकणार नाही, कारण मी मटकीमध्ये पण शिजवताना मीठ थोडंसं टाकलेलं आहे. अंदाज घेत घेत मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर भाजला जातो. आता मी ह्याच्यावर झाकण झाकून थोडासा टोमॅटो व्यवस्थित भाजून घेणार आहे. हे बघा टोमॅटो आपला चांगला भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, पाव चमचा हळद टाकायची. आणि आता मी टाकणार आहे शिंदतेचा मिसळ मसाला. माझ्याकडे ह्या चमच्याचं प्रमाण आहे, ह्या साईजचा चमचा आहे. हे 3 चमचे मी टाकणार आहे, कारण आपल्याला मिसळ झणझणीतच बनवायचे आणि मिसळ ही झणझणीतच छान लागते. थोडासा गॅस स्लो ठेवायचा आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटून द्यायचंय. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यात आपण वाटण टाकणार आहोत. त्याचा चांगलं ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचंय. बघा दिसतंय ना झणझणीत लाल मिसळ मसाला. ह्या मसाल्याला आता थोडस तेल सुटून द्यायचंय. असं मी झाकून ठेवणार आहे थोडं 2 मिनिटं. मसाल्याला आता तेल सुटलंय. बघा किती छान तेल सुटले. तर ह्या स्टेपला मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये मटकी. मटकीला मसाल्याचा स्वाद लागला पाहिजे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे. मसाल्यामध्ये मटकी पूर्ण अशी मिसळून घ्यायचे. दोन मिनिटं मी आता झाकून ठेवणार आहे, म्हणजे मटकीला असा मसाल्याचा मस्तपैकी स्वाद लागेल. हे बघा किती छान तेल सुटले. एवढा मस्त वास येतोय ना. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे मटकीचं पाणी. अजून मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे, कारण आपल्याला वरती रस्सा पण बनवायचा आहे.
मला अजून घट्ट वाटतंय. मी यात थोडंसं अजून गरम पाणी ओतणार आहे. ह्यात अजून थोडंसं मी गरम पाणी वाढवणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर. थोडीशी टाकायची पहिल्यांदा आणि मग नंतर गॅस बंद करून थोडीशी टाकायची. आता गॅसची फ्लेम स्लो करायचे आणि एक 5-10 मिनिटं मिसळ आपली उकळून द्यायची. हे बघा किती छान तरी आले. मिसळ तयार झालेले. हे बघा आपली टेस्टी आणि झणझणीत मिसळ तयार आहे. तुम्हाला जर शिंदतेज मिसळ मसाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ही बघा स्वादिष्ट आणि झणझणीत मिसळ तयार आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.